I'm Shelar Madam from Shahar Takri High School, Shahar Takri, Standard 7th Subject English. Let's learn new topic, auxiliary verb, be. जेव्हा आपण बी ची रूप पाहतो, बी ची रूप कोणती कोणती? am, is, are, was, were ही बी ची रूप, auxiliary verbs. पण ही जी क्रियापद आहे am, is, are, was, were ही क्रियापद जेव्हा आपण प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो तेव्हा त्या ऑक्झिलरी क्रियापद आहेत असं म्हटलं जातं किंवा सहाय्यकारी क्रियापद असतात. फॉर एक्झाम्पल, is going, was going, is coming, was coming हे काय आहेत? ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. या वाक्यामध्ये बी या क्रियापदाचं ऑक्झिलरी म्हणून उपयोग केलेला आहे. जी टू बीची रूपं आहेत त्याचा ऑक्झिलरी म्हणून उपयोग केलेला आहे. ऑक्झिलरी म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. आता आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पाहणार आहोत. बी प्लस मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. व्ही प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. शोज दॅट द ॲक्शन इज ऑर वॉज नॉट कम्प्लीट. जेव्हा वाक्यामध्ये आय एन जी प्रत्यय लागलेला शब्द आलेला असतो तेव्हा ती ॲक्शन कंप्लीट झालेली नाही हे आपल्या लक्षात येतं. दिस इज नोन ॲज द प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स, जेव्हा ॲक्शन पूर्ण झालेली नसते. आता पहा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बी प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी. मग इथे एक्झाम्पल दिले पहा. आय एम रायटिंग. आय आहे करता, सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट तर वाक्यामध्ये येतच असतो करता. त्यानंतर टू बीचं रूप वापरलेलं आहे ॲम आणि मेन वर्ब राईट या शब्दाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणून वाक्य झाले आय एम रायटिंग. मग ॲम हे वर्तमानकाळी रूप आहे म्हणून प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आपण म्हणूया. आणि ॲम ऐवजी जर वाज वापरलं असेल तर पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पहा पुढच्या वाक्यामध्ये पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आपण टू बीचं रूप वापरतो आणि मेन वर्ब जे आहे त्याला आय एन जी प्रत्यय वापरलेला असतो. मग ते कसं झालं? आय वॉज रायटिंग. नेक्स्ट सेंटेन्स, यू आर रीडिंग हे झालं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. त्याचंच पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स कसं होईल? यू वेआर रीडिंग. यू आर रीडिंगचं पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये कसं होईल? यू वेआर रीडिंग. दे आर प्लेइंग. इथे काय केलेलं आहे? आर हे टू बीचं रूप आलेलं आहे, ऑक्झिलरी वर्ब वापरलेला आहे आणि प्ले या शब्दाला आय एन जी प्रत्यय आलेला आहे. म्हणजेच हा प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्सचं आर आलेलं आहे म्हणून हे झालं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तसं पुढचं वाक्य पहा. दे वेअर प्लेइंग. यामध्ये वेअर हा शब्द भूतकाळातील आहे, पास्ट टेन्समधला आहे आणि प्लेला आय एन जी प्रत्यय आहे म्हणून हे झालं पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. मग हा टेन्स कसा ओळखायचा? प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये ऑक्झिलरी वर्ब येत असतं म्हणजे ॲम, इज, आर आणि मेन वर्बला आय एन जी प्रत्यय असतो. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये काय होतं? भूतकाळी ऑक्झिलरी वर्ब असतं म्हणजे वाज, वेअर आणि त्या मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. ओके. पहा नेक्स्ट, ऑक्झिलरी वर्ब हॅव. हॅवची रूपं कोणती कोणती आहेत? हॅव, हॅज, हॅड ही क्रियापद परफेक्ट टेन्समध्ये
म्हणजेच काय, पूर्ण काळामध्ये वापरतात आणि त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं, सहाय्यकारी क्रियापद, ऑक्झिलरी वर्ब जसं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हॅव गॉन, हॅड गॉन, इथे काय झाले ते ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, पूर्ण वर्तमान काळ. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये काय येत असतं, हॅव किंवा हॅज. त्यानंतर मेन वर्ब, मुख्य क्रियापद, आणि त्याला ईडी प्रत्यय किंवा ईएन प्रत्यय असतो. म्हणजे जे मुख्य क्रियापद आहे त्याला ईडी प्रत्यय लागलेला असतो किंवा ईएन प्रत्यय लागलेला असतो. तसंच पास्ट परफेक्टमध्ये काय होतं, जसं प्रेझेंटमध्ये आपण हॅव आणि हॅज वापरतो तसं पास्ट परफेक्टमध्ये हॅड वापरलं जातं आणि मेन वर्बला ईडी किंवा ईएन हा प्रत्यय वापरलेला असतो. आता एक्झाम्पल पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव सीन द फिल्म. इथे काय केलं आहे पहा, हॅव वापरलेला आहे आणि सीचं तिसरं रूप आलेलं आहे सीन. त्यानंतर पास्ट परफेक्टमध्ये काय झाले, हॅड वापरलेलं आहे आणि वाक्य झाले आय हॅड सीन द फिल्म. त्यानंतर पुन्हा पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ही हॅज पास द एक्झामिनेशन. इथे हॅज वापरलेला आहे, पास्ट ईडी प्रत्यय आलेला आहे. त्याचंच पास्ट परफेक्टमध्ये लिहायचं असेल तर कसं होईल, इथे हॅड वापरावं लागेल. ही हॅड पास द एक्झामिनेशन. दे हॅव गॉन बॅक, हे झालं प्रेझेंट परफेक्टचं वाक्य. इथं हॅव वापरलेलं आहे पास्ट परफेक्टमध्ये, त्याचऐवजी काय वापरावं लागेल, हॅड वापरावं लागेल. दे हॅड गॉन बॅक. मग लक्षात ठेवायचे, प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर मेन वर्बला ईडी किंवा ईएन प्रत्यय लागत असतो. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. पास्ट परफेक्टमध्ये हॅड वापरलं जातं आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. Many verbs have separate forms for the past and the perfect. For example, the past and the perfect of the verb see is saw and seen respectively. आता इथे पहा, सी हे वर्ब आहे, त्याचं पास्ट टेन्स झालंय सॉ आणि परफेक्ट काय झालेलं आहे, सीन. त्याचं तिसरं रूप जे आहे ते झालेलं आहे सीन. आता इथे पुढे दिलेलं आहे डू हे वर्ब आहे, त्याचं पास्ट टेन्स डीड झालेलं आहे आणि त्याचं तिसरं रूप डन झालेलं आहे. त्यानंतर गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटर्न, सिंग, सॅंग, संग. अशा पद्धतीने वर्बचे पास्ट टेन्स काही होत असतात. काही शब्द इरेग्युलर असतात, त्याचे पास्ट टेन्स थोडे वेगळे होत असतात. त्याच्यामध्ये काही शब्द असे असतात की त्यामध्ये बदलच होत नाही, मग हे अपवादात्मक असतात. हे तुम्हाला शोधून काढायचे अशी कोणती शब्द आहेत ज्याचे पास्ट टेन्स हे एकदम वेगळे होतात, त्याला ईडी प्रत्यय लागत नाही, अशी तुम्ही शोधून काढा. आता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे पहा. 2 minutes of oral work. ING
प्रत्यय आपल्याला इथे लावायचा आहे. पहा, ट्राय टू थिंक ऑफ ॲज मेनी वर्ड्स एंडिंग इन ING ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. तुम्हाला काय करायचं आहे, ING शेवटी ING प्रत्यय असलेला शब्द लिहायचा आहे किंवा सांगायचा आहे. किती मिनिटामध्ये? 2 मिनिटामध्ये. फॉर एक्झाम्पल, गोईंग, कमिंग, रायटिंग, वॉचिंग, स्पीकिंग, टॉकिंग, रीडिंग, प्लेइंग, अशा पद्धतीने. मग असे तुम्ही 2 मिनिटामध्ये भरपूर शब्द तयार करू शकता किंवा लिहू शकता. सिलेक्ट एनी 10 of the words ending in ING that you have come up with. Try to make a meaningful sentence using one or more of them. Till you have a sentence for all 10 words, do it within 2 minutes. Write down the sentences. आता पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही ING प्रत्यय असलेली शब्द लिहिलेली आहेत. मग त्यातलीच 10 सिलेक्ट करायचे आहेत आणि आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग. आय एम रायटिंग, आय एम स्पीकिंग, आय एम टॉकिंग, ही इज इटिंग अ फ्रूट, ही इज प्लेइंग फुटबॉल, ही इज वर्किंग इन द फार्म, he is playing on the ground, he is studying, she is reading a story book. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहून मला फोटो काढून पाठवायचे आहेत. ओके, डू यू अंडरस्टँड दिस मच? ओके, बाय बाय. We will meet in next video.